Hello everybody. Now the previous problems we have seen. Now we will see study the next problem. Okay, that is a stone of mass 5 kg. आता सपोज 5 kg चा मास आपण घेतलेला आहे, बरोबर. आणि काय केलेलं आहे, टाइड टू वन एंड ऑफ अ रोप ऑफ लेंथ 0.8 मीटर. एक आपण दोरी घेतलेली आहे आणि सपोज ही एक दोरी आहे आणि ह्या दोरीची लेंथ काय आहे 0.8 आणि त्याचं एक टोक आपल्या हातात आहे आणि दुसऱ्या टोकाला आपण एक मास टाईट केलं त्याचं, तर त्याला एक दुसऱ्या टोकाला ह्या टोकाला 5 kg आणि त्याला आपण काय करतोय, इज वेरेल्ड इन द वर्टिकल सर्कल. वर्टिकल सर्कलमध्ये आपण त्याला मूव्ह करतोय, रोटेट करतोय. आता आपल्याला काय करायचंय, फाइंड द वेलोसिटी ॲट द टॉप अँड द मिड पॉइंट ॲट द टॉप आणि ॲट द मिड पॉइंट. मिड म्हणजे या सेंटरच्या पॉइंटला त्याची मिनिमम वेलोसिटी काय असेल ते फाइंड करायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण बघूयात की आपल्याला गिवन काय काय आहे. गिवन आहे मास 5 kg, लेंथ ऑफ द स्ट्रिंग 0.8 मीटर, बरोबर. आणि सोल्युशन बघूयात. वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉइंट जी आहे ती आहे v इज इक्वल टू √rg इज इक्वल टू √0.8 r आहे आपल्याला गिवन, बरोबर. मग ही इथं पुट केली आपण आणि जी ची व्हॅल्यू इथं पुट केली 9.8. मग अंडररूट व्हॅल्यू आली 7.84 अंडररूट आली, मग ही आली 2.8 मीटर पर सेकंड वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉइंट, बरोबर. त्यानंतर आपण बघूया वेलोसिटी ॲट मिड पॉइंट. त्याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं, अंडररूट ऑफ 3rg, बरोबर. ॲट वेलोसिटी ॲट हायेस्ट पॉइंटचा फॉर्म्युला आहे अंडररूट rg, v इज इक्वल टू √rg. आणि ॲट द लोवेस्ट पॉइंटचा आहे √5rg आणि मिड पॉइंटचा जो आहे √3rg. म्हणून इथे लिहिलं आपण √3rg. v इज इक्वल टू √3 ऑफ 3rg. This is r, 3rg. Okay, and substituting this now 3 here as it is, r is equal to, put r is equal to what it is, r is 0.8 into g is 9.8 and this is now final answer is 4.84 मीटर पर सेकंड. ही आहे आपली वेलोसिटी ॲट मिड पॉइंट. तर आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये वेलोसिटी ॲट द हायेस्ट पॉइंट कॅल्क्युलेट केली आणि वेलोसिटी ॲट द मिड पॉइंट कॅल्क्युलेट केली आणि जे आपल्याला गिवन डाटा आहे त्यावरून आपण सॉल्व्ह केलं. हे अतिशय सिंपल असा प्रॉब्लेम होता. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. Now we will study further problem. A body of mass 1 kg is whirled in a horizontal circle attached at the end of a 1 meter long string. म्हणजे 1 मीटर लॉंग स्ट्रिंग घेतली आणि त्या लॉंग स्ट्रिंगला एका एंडला 1 kg मासचं आपण एक बॉडी अटॅच केली आणि ती बॉडी अटॅच करून आपण तिला हॉरिझॉन्टल सर्कल इज whirled in a horizontal circle attached at the end of a 1 meter. म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये आपण त्याला फिरवलं, बरोबर. and if the string makes an angle of theta 30 degree with the vertical, then what is the centripetal force acting on the body, बरोबर. and if it makes the 30 degree to the vertical with the vertical, then what is the centripetal force acting on the body, बरोबर. तर आपल्याला फाइंड करायचे सेंट्रिपिटल फोर्स.
बरोबर. तर आता त्यानंतर आपल्याला माहिती आहे एफ साइन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ही व्हॅल्यू आपल्याला एम ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि आर ची व्हॅल्यू जी आहे 1 आहे. मग हे व्ही स्क्वेअर इथे आपण घेतले हे व्ही, मग हे अंडर रूट व्ही आले व्ही इंटू जी टॅन थीटा. बरोबर. तर हे जी होईल, जी ची व्हॅल्यू 9.8 घेतली, सॉरी जी ची व्हॅल्यू 9.8 सबस्टिट्यूट केली, इथं 1 घेतलं मल्टिप्लाइड बाय 1 आणि टॅन ऑफ 30 डिग्री. आपल्याला टॅन आपल्याला गिवन होतं 30 डिग्री आणि मग ह्याची व्हॅल्यू आली व्ही ची व्हॅल्यू आली 2.37. म्हणजे मग ही आपण इथे सबस्टिट्यूट केली 2.37 द होल स्क्वेअर इंटू मास ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय आर ची पण व्हॅल्यू 1, तर 5.61 न्यूटन हे आहे आपलं सेंट्रिपिटल फोर्स. तर हा आहे तुमचा प्रॉब्लेम आणि हे आहे त्याचं सोल्युशन. जर ह्याच्यामध्ये काही एखादी स्टेप तुम्हाला नसेल कळली किंवा ही टर्म कुठून आली हे नसेल कळलं तर तुम्ही ते विचारू शकता. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. So the next problem is here. Now the vertical section of a road over a bridge in the direction of its length is in the form of an arc of a circle. म्हणजे एक वर्टिकल सेक्शन आहे रोडचा, बरोबर, ते आहे इन अ फॉर्म ऑफ सर्क्युलर आर्क. बरोबर, सर्क्युलर आर्कच्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं रेडियस आहे 19.5 मीटर. फाइंड द ग्रेटेस्ट वेलोसिटी ॲट विच अ कार कॅन क्रॉस द ब्रिज. आपल्याला ग्रेटेस्ट वेलोसिटी फाइंड करायची आहे जेणेकरून ती कार सेफली क्रॉस करू शकते ब्रिज विदाउट लुजिंग द कॉन्टॅक्ट बिटवीन द रोड ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ द center of gravity of the car is 0.5 meter from the ground. बरोबर. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता ग्रेटेस्ट वेलोसिटी फाइंड करायची आहे जेणेकरून त्या ब्रिजचा जो आहे आपण ब्रिज चढतोय त्याचा कॉन्टॅक्ट आपला लूज झाला नाही पाहिजे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्याला काय दिलेली आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द कार काय गिवन आहे 0.5 मीटर गिवन आहे आणि रेडियस आपल्याला गिवन काय आहे 19.5 गिवन आहे. तर आपण सॉल्व्ह करूया. तर गिवन काय आहे रेडियस 19.5 आणि हाईट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 0.5 मीटर. बरोबर, 0.5 मीटर आणि इथे सुद्धा 19.5 मीटर. Okay, then what will happen, the center of gravity of the car is revolving in a circular motion. Okay, the center of gravity of a car is revolving in a circular motion. So the distance of center of gravity of the car and the center of the circle is the distance of the center of gravity of the car and the center of circle. बरोबर, the distance of the center of gravity of the car and the center of the gravity of the car and the center of circle will be L is equal to R plus H. बरोबर, लक्षात येते. द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द कार, डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ कार अँड द सेंटर ऑफ सर्कल विल बी L प्लस R प्लस L इज इक्वल टू R प्लस H. R काय आहे 19.5 आणि H जे आहे हाईट H आहे जी 0.5 आहे. बरोबर,
फ्रॉम द ग्राउंड. मग हे झालं 20. मग युझिंग mv² अपॉन l इज इक्वल टू mg मायनस n. n जे आहे नॉर्मल रिॲक्शन 0 आहे, तर हे होईल mv² मॅक्झिमम l इज इक्वल टू mg, कारण हे n इज इक्वल टू 0 झालं. मग पुढे आपण सॉल्व्ह करूयात. पुढचा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आता. पुढचा क्वेश्चन नाही, ह्याच क्वेश्चनचा पुढची स्टेप सॉल्व्ह करूयात. सॉरी, पुढचा क्वेश्चन नाही, ह्याची पुढची स्टेप येईल. कुठपर्यंत होतो आपण? mv² अपॉन l इज इक्वल टू mg, बरोबर. mv² अपॉन l इज इक्वल टू mg होतो, बरोबर. तर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? ग्रेटेस्ट वेलोसिटी फाइंड करायची. वी हॅव टू फाइंड द ग्रेटेस्ट वेलोसिटी ॲट विच अ कार कॅन क्रॉस द ब्रिज. तर ते होईल v max इक्वल टू 9.8 into 20, बरोबर. दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 196 and which is equal to 196 हे जे आहे 196 हे जे आहे 14 स्क्वेअर आहे, तर हे येईल 14 मीटर पर सेकंड, which is v max, and this is the final answer. So this was your problem and this was the solution to this.